जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र मोहोज खुर्द येथून जय हनुमान पायी दिंडी सोहळ्याचे अत्यंत भक्तिमय वातावरणात पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले आहे। गेल्या 16 वर्षांची अखंड परंपरा लाभलेल्या या सोहळ्याला विठ्ठल महाराज पिसे यांचे आशीर्वाद लाभले असून संदीप महाराज पिसे यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिंडी सोहळा पुढे मार्गस्थ झाला आहे। मोहोज खुर्द येथून निघालेल्या या दिंडीचा पहिला भव्य रिंगण सोहळा श्री क्षेत्र वृद्धेश्वर येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला। यावेळी वारकऱ्यांचा उत्साह आणि भक्तिभाव शिगेला पोहोचला होता। या दिंडी सोहळ्याविषयी संदीप महाराज पिसे यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना आपल्या भावना व्यक्त केल्या। मी हरिभक्तपरायण संदीप महाराज पिसे श्री क्षेत्र मोहोज खुर्द पंढरपूर पायी दिंडी सोहळा ज्यांच्या आशीर्वादाने चालू आहे असे हरिभक्तपरायण विठ्ठल महाराज पिसे श्री क्षेत्र मोहोज खुर्द पंढरपूर पायी दिंडी सोहळा गेली 16 वर्षापासून या ठिकाणी हा अखंडित अशा स्वरूपाचा चालू आहे। सर्व जाती धर्म पंथ विसरून सर्व वारकरी या दिंडी सोहळ्यामध्ये सामील होतात आणि या दिंडी सोहळ्याचा आनंद या ठिकाणी घेतात, आनंद या ठिकाणी लुटतात। आमच्या दिंडी सोहळ्याचं वैशिष्ट्य असं आहे की या दिंडी सोहळ्यामध्ये अधिकाधिक तरुण बांधव या ठिकाणी सामील होतात, सहभागी होतात। सर्व वारकरी मंडळी या ठिकाणी ऊन वारा पाऊस यांचा त्रास सहन करत पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या भेटीकरता दर्शनाकरता या ठिकाणी निघालेत। वारकरी बांधवांनी एकच प्रार्थना परमात्म्याला आहे की हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी वारी चुकून हरी। देवा फक्त आमची वारी चुकू देऊ नको, एवढंच काही कर, दुसरं मागणं तुझ्याप्रती आमचं काहीसुद्धा अशा स्वरूपाचं नाही। सर्व वारकरी बांधवांना या वारीच्या हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद। रामकृष्ण हरी। या जय हनुमान पायी दिंडी सोहळ्यामध्ये बाळासाहेब वांढेकर, कानिफ वांढेकर, दत्ता होळकर, मीना वांढेकर तसेच मृदंगाचार्य ऋषिकेश शेंदुळकर यांच्यासह परिसरातील भजनी मंडळ आणि भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ज्ञानोबा तुकाराम आणि विठू माऊलीचा जयघोष करत सर्व भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपूरच्या दिशेने विठू माऊलीच्या भजनावर टाळ मृदुंगाच्या गजरात आनंदाने मार्गस्थ झाले आहेत। प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, अहिल्यानगर।